शहाद्यात खड्ड्यांना फुलांचा हार घालून अनोख्या पद्धतीने शांततामय आंदोलन. नागरिकांकडून तातडीने रस्ते दुरुस्ती व स्वच्छतेची मागणी. शहादा शहरातील रस्त्याची अत्यंत खराब झालेली अवस्था आणि अस्वच्छतेच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व्हिजन शहाद्याच्या वतीने आज शांततामय व अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. शहरातील अनेक रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना दररोज धूळ, माती आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहन चालक तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी कोणताही गोंधळ न घालता खड्ड्यांना पांढऱ्या रंगाने अधोरेखित करून त्यात फुले ठेवत शांततामय पद्धतीने निषेध नोंदवला. या माध्यमातून रस्ते नागरिकांसाठी आहेत की खड्ड्यांसाठी असा सवाल प्रशासनासमोर उपस्थित करण्यात आलाय. निवेदनाद्वारे शहादा शहरातील खराब व खड्डेमय रस्त्यांची तातडीने व दर्जेदार पद्धतीने दुरुस्ती करण्यात यावी, तसेच शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची तात्काळ साफसफाई करून धूळ, माती, कचरा हटवावा आणि रस्त्याची नियमित स्वच्छता सुनिश्चित करावी अशी मागणी करण्यात आली आहे. नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि वापरण्यायोग्य रस्ते उपलब्ध करून देणे ही नगर परिषदेची जबाबदारी आहे. त्यामुळे मागण्यांकडे गांभीर्याने पाहून तातडीने कामाला सुरुवात करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या शांततामय आंदोलनातून प्रशासनाला एकच स्पष्ट संदेश देण्यात आलाय. नागरिकांचा आवाज ऐका, रस्त्यावरील खड्डे बुजवा आणि शहादा शहर स्वच्छ व सुरक्षित करा. गणेश सोनवणे, प्रतिनिधी शहादा. दिवसापूर्वी नगर परिषदेमध्ये CEO सरांसोबत मीटिंग झाली होती आणि ती संयुक्त मीटिंग होती. त्यात नगराध्यक्ष सुद्धा होते आणि आम्ही जवळपास 1 तास 40 मिनिटं ती मीटिंग घेतली. शहरातल्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर चर्चा झाली आणि त्यात आम्ही पुन्हा त्यांना विनंती पण केली, मागणी पण केली की शहरातील खड्डे एक गणपती उत्सवासाठी तरी बुजवले गेले पाहिजे. म्हणजे गणेश उत्सव हा खूप मोठा सण आपला असतो. म्हणजे कदाचित आमचं नाही ऐकत तर कमीत कमी गणेशोत्सवाच्या नावाने जनतेसाठी तरी त्या खड्ड्यांची बुजवणी झाली पाहिजे आणि नुसतं मुरुम फेकून नाही. आपल्यालाही माहिती आहे, मुरुम आज टाकला, पाऊस झाला तर मुरुम निघून जातो. ट्रक, मोठमोठे बस त्याच्यावरनं जातात, मुरुम लगेच निघतो. आणि सगळ्यात मोठा त्रास हा बाईकवाल्यांना आहे. ठीक आहे, आपलं शहर काय एवढं म्हणजे खूप श्रीमंतांचं शहर आहे, याच्यात खूप बिलियनियर राहता असं नाहीये. सगळे बाईकवाले आपण, माझ्याकडे बाईक आहे, किती लोकांकडे सायकल आहे, तर ते पडतात. अनेक लोक पडलेले आहे पण ते समोर येऊन बोलत नाही, ते घाबरतात आवाज उचलायला. म्हणून आम्ही नगर परिषदेला आता परत मागणी केलेली आहे की त्यांनी खड्डे बुजवावे आणि खड्या उचलाव्या. ते खड्या माती जी पडलेली ती सगळ्यात आधी सफाई करावी. म्हणून आम्ही आज खड्डे दर्शन मोहीम सुरू केली होती आणि संपूर्ण शहरात खड्ड्यांना आम्ही मार्किंग केलेली आहे, म्हणजे लोकांनाही येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास व्हायला नको. धन्यवाद.